नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. योगेश्वर गुट्टे, आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटर. तर नीट UG 2026 चे या वर्षीचे ऍप्लिकेशन फॉर्म आता सुरू झालेले आहेत. तर आपण महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांनी, भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांनी नीट UGचा ऍप्लिकेशन फॉर्म नेमका कसा भरायचा आहे, तो फॉर्म भरताना काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि काय काळजी आपल्याला घ्यायची, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. नीट UG 2026 रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट प्रोसेस आपण पाहणार आहोत. त्यातला प्रत्येक टप्पा विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचा आहे. सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जे विद्यार्थी समजा घरून फॉर्म भरणार असेल किंवा ऑनलाईन फॉर्म स्वतः भरणार असेल, त्यांनी ही सगळी काळजी घ्यायची जेणेकरून फॉर्म भरताना त्यांची कुठलीही चूक होऊ नये. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगलवरती नीट.NTA.NIC.in या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला खाली नीट रजिस्ट्रेशन फॉर नीट UG इथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसतो. इथे डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन, न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असे 3 प्रकारचे टॅब तुम्हाला दिसतात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशनला टिक करायचंय आणि तिथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला या प्रकारची विंडो येते जिथे रजिस्ट्रेशन, ऍप्लिकेशन फॉर्म आणि फीस पेमेंट अशा 3 स्टेप तुम्हाला दिलेल्या आहेत. इथे हवं तर तुम्ही परत एकदा क्लिक करून इन्फॉर्मेशन ब्राउझर डाउनलोड करू शकता आणि इथे काही बेसिक माहिती दिलेली आहे की फीस किती आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, स्टेप्स काय आहेत, ही सगळी माहिती इथे दिलेली आहे. ती माहिती वाचून पासवर्ड कसा सेट करायचा आहे सगळं वाचून तुम्ही इथे टिक करून इथे प्रोसीडला तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला या प्रकारची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाते. इथे बघा, हा रजिस्ट्रेशनचा सगळ्यात पहिला टप्पा आहे. इथे तुम्हाला तुमची माहिती विचारली जाते. तर इथे बघा, एक्झॅक्टली प्लीज फिल द डिटेल्स एक्झॅक्टली ॲज प्रिंटेड ऑन द क्लास 10th सर्टिफिकेट इश्यूड बाय द स्कूल. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर तुमचं जे काही नाव असेल जशाला तसं तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि जर 10वीच्या मार्कशीटवर नाव चुकलं असेल तर जे काही बरोबर नाव आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, या प्रकारे तुम्ही इथे तुमचं नाव लिहू शकता. पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव, जर मार्कशीटवर उल्लेख असेल तर जशाला तसं, उल्लेख नसेल तर सिंगल असेल तर सिंगल लिहायचंय. आईचं नाव जसं मार्कशीटवर आहे तसं. त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची जशी 10वीच्या मार्कशीटवर आहे. जेंडर चूज करायचे. आता ह्याच गोष्टी चुकू नयेत म्हणून त्यांनी परत एकदा कन्फर्म करायला सांगितलेल्या आहेत आपल्याला. तर ते आपण परत एकदा कन्फर्म करायच्यात. ओके, सेम गोष्टी तुम्हाला नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर तुम्हाला कन्फर्म करायचंय. त्यानंतर इथे बघा वर्तमान पत्ता आणि ईमेल ऍड्रेस आणि मग हे तुम्हाला निवडायचं आहे. तर इथे बघा, जे तुमचा आधारचा पत्ता असेल तो तुम्ही इथे लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची कंट्री निवडायची, राज्य निवडायचे, जिल्हा निवडायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. ओके, त्यानंतर महत्वाचं आहे, तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो काही वर्किंग ईमेल आयडी असेल आपल्याला तो आपल्याला इथे टाकायचा आहे. ओके, जो काही वर्किंग ईमेल आयडी असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे. इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही खाली ऑप्शनल मोबाईल नंबर असेल तर टिक करू शकता. इथे जर तुमचा परमनंट आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम असेल तर तुम्ही इथे टिक करायचे. अदरवाईज तुम्हाला तुमचा प्रेझेंट ऍड्रेस, सपोज काही विद्यार्थी कोट्यामध्ये राहत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, आधी तुमचा कोट्याचा ऍड्रेस आणि परमनंट मध्ये तुमचा आधार कार्डवर ऍड्रेस आणि प्रेझेंट मध्ये तुमचा कोट्यावाला ऍड्रेस. जो काही तुम्ही ऍड्रेस टाकाल त्याला तुम्हाला प्रूफ अपलोड करायचे, त्यामुळे दोन्ही तुम्ही ऍड्रेस सेम टाकलेले उत्तम, आधार कार्डवर टाकलेले उत्तम. ओके, आता तुम्हाला पासवर्ड तुम्हाला इथे सेट करायचा आहे. तुमचा जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा. पासवर्ड टाकताना आपण काय सजेस्ट करतो, एक नाव असावं, एक सिम्बॉल असावं आणि काही डिजिट असावे. नावामधलं कुठलंही एक अक्षर कॅपिटल असावं. या प्रकारे तुम्ही ते पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन, तुमचा पासवर्ड विसरला तर तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही कुठला सिक्युरिटी क्वेश्चन निवडू शकता. इथे मी निवडलेला आहे, व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट स्कूल, आणि त्या सिक्युरिटी क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आणि प्रॉपरली ही सगळी माहिती प्रॉपर टाईप करताना कॅप्स लॉक चालू आहे का नाही हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या. ओके, ही झाली रजिस्ट्रेशनची स्टेप. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पुढे या प्रकारचे विंडो येते, रिव्ह्यू पेज येतं. रिव्ह्यू पेज मध्ये तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती परत एकदा चेक करायला सांगितली जाते. ते बघा, ही इथे माहिती तुम्हाला या प्रकारची परत दिसते. पुढच्या स्टेपमध्ये तुमचं नाव दिसतं, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, ही सगळी माहिती क्रॉस चेक करायची. जर बरोबर असेल ते इथे या साईडला टिक करायचंय आणि मग तुम्ही प्रोसीड करू शकता. इथे सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर. बघा, आतापर्यंत ही माहिती इथे तुम्ही जर चुकली असेल असं आढळलं तर परत मागे जाऊन तुम्ही एडिट करू शकता. अदरवाईज तुम्ही सबमिट करायचे. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सबमिशनसाठी OTP तुम्हाला पाठवायचा का त्याचं एक नोटिफिकेशन येतं, येस म्हणायचं. येस म्हणल्याच्या नंतर पुढच्या विंडोमध्ये तुम्हाला अशा या प्रकारची विंडो दिसते. इथे तुम्हाला तुमचा OTP टाकायचा असतो. इथे तुम्ही OTP टाकल्यानंतर काय होतं, पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला विंडो परत ओपन झाली. ओके, पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला या प्रकारची विंडो, तुमचा ऍप्लिकेशन नंबर तयार झालेला असतो
दोन ठिकाणी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसतो. इथे आता हा ब्लर केलेला आहे आणि इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसतो. सर्वांनी काळजीपूर्वक ऍप्लिकेशन नंबर नोट करायचा आहे आणि त्यानंतरची पुढची महत्वाची स्टेप काय करायची आहे, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपला जो मोबाईल नंबर, आपला ईमेल आयडी जो आहे, तो आता आपण मोबाईल नंबर ओटीपी आल्यामुळे व्हेरीफाय झाला, पण आता ईमेल आयडी आपण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ओके, त्यामध्ये काय बघा, इथे तुम्ही इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल आयडी तुमचा दिसतो. कॅप्चा टाकल्याच्या नंतर सबमिट बटन दाबल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल ओटीपी येतो. तो ईमेल ओटीपी टाकायचा तुम्ही. ईमेल ओटीपी टाकल्याच्या नंतर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला इथे ईमेल आयडी सक्सेसफुल व्हेरीफाय झाला असं येतं. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला हे दोन्ही गोष्टी टिक झालेल्या दिसतील आणि त्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म, इथे तुम्ही बघू शकता की 3 स्टेप आहेत. पहिलं म्हणजे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे आपला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याकडे आलेला आहे. ईमेल आयडी पण व्हेरीफाय झालेला आहे. आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो. तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे या प्रकारची विंडो दिसते. इथे बघा डाव्या साईडला तुम्हाला 12 स्टेप्स आहेत आणि इथे 12 स्टेप मधली एक स्टेप फक्त कंप्लीट झालेली आहे. बाकीच्या सगळ्या स्टेप इनकम्प्लीट आहेत असं येतं. आपण पुढे पुढे बघूया. त्यामध्ये काय बघा, पर्सनल डिटेल्स, डिसेबिलिटी सगळी माहिती त्यांनी विचारली आहे टप्प्याटप्प्यामध्ये. आकडे जरी 12 दिसत असले तर एवढा जास्त वेळ याच्यामध्ये जात नाही, की सोप्याच गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत. आपण ते बघूया की सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बघूया की पर्सनल डिटेल्स तुम्हाला फिल करायचे. आता तुम्ही आधी सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं होतं, आता तुम्हाला पर्सनल डिटेल्स फिल करायचे. इथे काय येतं, तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर, तुमच्या वडिलाचं नाव, हे सगळं आधीच येतं. पण इथून पुढची माहिती तुम्हाला भरायची. तुमची नॅशनॅलिटी तुम्हाला इंडियन निवडायची आहे. तुमचं 12वी कुठल्या राज्यातनं झालेलं आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. 12चं तुमचं जे काही राज्य असेल ते तुम्हाला इथे प्रॉपरली निवडायचं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी काळजीपूर्वक, इथे तुम्हाला 5 कॅटेगरी दिसतील: जनरल, जनरल ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी. या 5 कॅटेगरीपैकी तुमची जी काही कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे निवडायची. ओबीसीच्या पुढे एनसीए लिहिलेलं असतं, ते तुम्ही निवडायचे. कॅटेगरी परत कन्फर्म करायची. त्यानंतर महत्वाचं आहे, जर तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर इथे येस म्हणायचंय. नसेल, तुम्ही इथे डू यू हॅव द व्हॅलिड सर्टिफिकेट नसेल तर नो म्हणायचंय. तर तुम्ही येस म्हणल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट डिटेल्स टाकावे लागतात. तुम्ही नो म्हणल्याच्या नंतर तुम्हाला तिथे नो आय हॅव अप्लाइड फॉर द सर्टिफिकेट असं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला पावत्यांचे डिटेल्स टाकावे लागतात. तर ते तुम्ही जे अप्लाय केलेली पावती असेल ती टाकायची. आता वर्स्ट केसमध्ये जर तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नसेलच, तर एक कॉमन सजेशन सांगतो की स्टेटचं पण सर्टिफिकेट आपण नावीलाज असेल आपल्याकडे तर तुम्ही तिथे टाकू शकता. पण बघा सध्या आज 13 तारीख आहे, आपल्याकडे इनफ वेळ आहे. पॉसिबल असेल तर सर्टिफिकेट काढून घ्या किंवा त्याची पावती काढून घ्या. त्यानंतर तुम्ही त्याची सर्टिफिकेट नंबर इथे टाकू शकता. इथे सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव लिहायचे, सर्टिफिकेटची पावतीची किंवा सर्टिफिकेटची डेट टाकायची, सर्टिफिकेट नंबर. इथे येस केले म्हणून सर्टिफिकेटची माहिती टाकतोय, अदरवाईज इथे पावतीची माहिती टाकावी लागते. त्यानंतर पुढे तुम्ही डायबेटिक आहात का, येस ऑर नो निवडायचे. तुमचं प्लेस ऑफ रेसिडेन्स अर्बन किंवा रुरल पैकी निवडायचे. त्यानंतर उत्पन्न तुमचं जे काय असेल ते तुम्ही इथे निवडायचे. त्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करतात का हे तुम्हाला इथे निवडायचे. त्यानंतर कंट्री पर्पज, कुठल्या देशामध्ये तुम्ही राहतात हे तुम्हाला निवडायचे. त्यानंतर मोड ऑफ प्रिपरेशन, सेल्फ स्टडी, ट्युशन, ऑनलाईन कोचिंग, जे काही तुमचं असेल ते तुम्हाला इथे निवडायचे. आणि अजून महत्वाचा प्रश्न, डू यू इंटेंड टू वेअर ट्रॅडिशनल ड्रेस व्हाईल अपेअरिंग फॉर नीट. तुम्हाला ड्रेस कोड सोडून ट्रॅडिशनल ड्रेस कोड घालायचा आहे का हे त्यांनी विचारलेलं आहे. जर घालायचं असेल तर येस म्हणायचे, अदरवाईज तुम्ही नो म्हणू शकता. आणि इथे तुम्ही युजली तर नोट म्हणायचे, कारण हे असं येस केलं तर तुम्हाला इथे एक्झामिनेशन मध्ये रिपोर्टिंग टाइम फोटो आधीचा मिळतो. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे, पुढच्या स्टेपला जायचे. ही होती आपली पर्सनल माहिती, पर्सनल डिटेल्स आपण भरले. पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही डिसेबिलिटी डिटेल्स आपल्याला इथे आलेले आहेत. सिंपल आहे. जर तुम्ही डिसेबिलिटीमध्ये येस केलं असेल तर तुम्हाला इथे येस करायचं, नो म्हटल्यास तुम्हाला फक्त कॅप्चा टाकून पुढे जायचं. जर डिसेबल असाल तुम्ही येस करू शकता. आणि इथे आपण बघूया की येस तर जास्त मुलांचं नसणार. येस केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर किंवा सर्टिफिकेटच्या तुमच्याकडे सर्टिफिकेट येण्याची पावती असेल तर पावतीचा नंबर टाकून तुम्ही प्रोसीड करायचं. ओके, पुढच्या स्टेपमध्ये बघा आपले डिसेबिलिटी डिटेल्स झाले. त्यानंतर आयडेंटिटी डिटेल्स. आता आपल्याला इथे आयडेंटिटी डिटेल्स मध्ये तुम्ही युजली आधार नंबर टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ येतं. त्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर 2 वेळा टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. तुम्ही जो आधार नंबर टाकाल त्या आधारच्या नंबरला इथे ओटीपी येतो, तो ओटीपी तुम्ही इथे टाकायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. जर तुमचं ओटीपी व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे लागलीच या प्रकारचं माहिती येते की तुम्ही जो ओटीपी टाकला त्यानुसार ह्या व्यक्तीचा आधार असा आलेला आहे. हे बघा की तुमचं, आता बघा इथे काय असतं, बऱ्याचदा काय असतं आपण मार्कशीटवर नाव 10वीचं टाकलंय पण आधार कार्डवर नाव वेगळे, म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर नाव आधी, इकडे नाव आधी, असं जर आलं तर त्याला काही इश्यू नाही. इथे ते तुम्ही भरलेलं माहिती काय आहे आणि आधारनुसार माहिती काय आहे, हे दोन तुमच्याकडे टॅब येतात. इथे काही बदल करू शकत नाही आपण, काही नाही. हे फक्त बघायचे आपल्याला, आपला फोटो आहे का बघायचंय आणि प्रोसीड म्हणायचे. ओके, आता प्रोसीड म्हणल्याच्या नंतर इथे परत पुढचा प्रश्न येतो तुम्हाला, तुमच्याकडे अपार आयडी आहे का.
असेल अपार आय डी यस म्हणा. बघा अपार आय डी टाकल्याने इथे अपार आय डी कंपल्सरी नाही, तेव्हा परत टाकत बसण्यामध्ये वेळ घालू नका. असेल तर यस म्हणा, अपार आय डी टाका, अदरवाईज नो म्हणा आणि फॉर्म सबमिट करा. तुम्ही पुढच्या स्टेपला जाऊया आपण एक्झाम सेंटरच्या. इथे पुढे बघा, आता आपण रजिस्टर एक्झाम अँड सेंटर डिटेल्स. आता तुम्हाला नीट यूजी एक्झाम द्यायची आहे. क्वेश्चन पेपरचं मीडियम तुम्हाला इथे निवडायचं आहे. तुमचं जे काय असेल ते इंग्लिश मिडियमच मॅक्झिमम मुलांचं असणार आहे, ते आपण इथे निवडूया. ओके, ते आपण निवडूया इथे. त्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचे 3 आणि त्या 3 राज्यातले तुम्हाला 3 ऑप्शन तुम्हाला इथे द्यायचे आहेत. 3 ऑप्शन तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला आई आणि वडिलांचा शिक्षण आणि व्यवसाय तुम्हाला निवडायचा आहे. सोपी स्टेप आहे. ह्या इथे तुम्हाला सेंटर आणि आई वडिलांचा व्यवसाय निवडायचा आहे. काही नसेल सुद्धा तर सगळं काही ऑर्डर टाकलं तरी चालतं. तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असेल तर माहिती भरायची, अदरवाईज तुम्ही ऑर्डर भरलं तरी चालतं. ओके, पुढची स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. एक्झामसाठी जे क्वालिफिकेशनची डिटेल्स आहेत ते आपले. त्याच्यामध्ये बघा 10वी आणि 12वीची माहिती आपल्याला विचारलेली आहे. त्यात सांगितलेले आहे फॉर क्लास 12 क्वालिफिकेशन प्लीज एंटर द क्वालिफाइंग एक्झाम कोड केअरफुली. फॉर डिटेल्स प्लीज रेफर द क्वालिफाइंग एक्झामिनेशन कोड अंडर द चॅप्टर 6 ऑफ द इन्फॉर्मेशन बुलेटिन. तुम्हाला जो क्वालिफिकेशन कोड आहे 12वीचा तो ॲक्युरेट निवडायचा आहे. आधी आपण बघूया काय काय माहिती विचारली. 10वी मध्ये त्यांनी 10वी पास झाल्या आहेत का अपिअरिंग आहे, पासच म्हणायचे. त्यानंतर 10वीचं वर्ष निवडायचे, 10वीचं नाव निवडायचे, 10वी ग्रामीण का शहरी भागात झाली हे निवडायचे. त्यानंतर कॉलेजचा प्रकार काय असेल, प्रायव्हेट गव्हर्नमेंट, तो निवडायचा आहे. राज्य 10वीचं कुठलं आहे, जिल्हा कुठला आहे, बोर्ड कुठला आहे, निकाल कसा लागला होता, किती मार्क्स पैकी किती मार्क्स पडले, पर्सेंटेज काय आले, 10वीचा रोल नंबर काय होता, 10वीच्या कॉलेजचं नाव आणि 10वीच्या कॉलेजचा पिनकोड. बेसिक माहिती तुमची 10वीची लिहायची. पुढच्या स्टेपमध्ये 12वी. इथे बघा जे विद्यार्थी अपेरिंग असेल 12वी ज्यांची यावर्षी आहे त्यांनी अपेरिंग निवडायचे, बाकी विद्यार्थ्यांनी पास निवडायचे. अपेरिंग म्हणल्याच्या नंतर इथे तुम्हाला माहिती अपेरिंग म्हणल्याच्या नंतर काही माहिती आपोआप 2026 आपोआप येतं, कारण तुम्ही यावर्षी एक्झाम देताय. कोड पण आपोआप येतो. तर इथे सिंपल आहे, जे अपेरिंग आहेत त्यांचं 2026 येतं, कोड 01 येतो. पण जे पास असतील त्यांचं इथलं इयर कुठलं पण असेल 25, 24, 23, त्यांनी कोड 02 निवडायचा आहे. बाकी काही कोडमध्ये बघत बसायचं नाहीये. काही जरी असेल एक तर 1 किंवा 2. 1 जे यावर्षी 12वी देतात त्या मुलांनी, आणि 2 ज्यांनी याच्या आधी 12वी झाली त्यांनी 2 निवडायचे. त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन ठेवायचं नाहीये. नंतर 12वीच्या कॉलेजचं एरिया, कॉलेजचं नाव, राज्य, जिल्हा, बोर्ड, किती. आता इथं अपेरिंग असल्यामुळे तुम्हाला मार्क्स बद्दल माहिती नाही आली. जर इथे पास असेल तर तुम्हाला इथे मार्क्स टाकावे लागतात. पर्सेंटेजमध्ये किती मार्क्स आले तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर कॉलेजचा पत्ता, कॉलेजचा पिनकोड लिहायचा आहे. छोटीशी माहिती आहे, फक्त थोडा वेळ खाऊ शकते. सबमिट करायचे. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला आहे ऍडिशनल डिटेल्स एक्झाम मध्ये सोडून. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, तुम्हाला जुळा भाऊ कोणी आहे का आणि तुमचं प्लेस ऑफ बर्थ काय आहे. जुळा भाऊ असेल तर येस म्हणायचे, येस म्हणल्याच्या नंतर त्याची माहिती द्यावी लागते. अदरवाईज तुम्हाला इथे नो म्हणायचे. नो म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काही माहिती विचारली जात नाही. त्यानंतर तुमचं नीट याच्या आधी दिली असेल का, असेल तर येस म्हणायचे, कितीदा दिली ते विचारतात ते सांगायचे, नसेल तर नो म्हणायचे. युजली नो म्हणलं तरी चालतं. त्यानंतर तुम्हाला इथे प्लेस ऑफ बर्थ टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचे, त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. हा बघा, हा जन्म कुठे झालाय याचा जिल्हा आहे. तुमचा जन्म कुठल्या जिल्ह्यात झालाय, कुठल्या राज्यात झालाय हे तुम्हाला लिहायचे. कॅप्चर टाकून आता पुढचं एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स. बघा फॉर्म मध्ये आपल्याला सांगितलं होतं की 2 मोबाईल नंबर 2 ईमेल आयडी. आधी तुम्ही जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकला तो सोडून तुम्हाला कुठलाही एक ईमेल आयडी मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा, कंटिन्यू निवडायची, ईमेल आयडी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चर टाकून सबमिट बटन ओटीपी ला क्लिक करायचे. तुम्हाला त्यानंतर दोन्ही वरती ओटीपी येतो, ते दोन्ही ओटीपी तुम्हाला अॅक्युरेटली टाकायचे. ओके. त्यानंतर पुढची महत्वाची स्टेप आहे कॅप्चर लाईव्ह फोटो. लाईव्ह फोटो कॅप्चर करण्यासाठी जर तुमच्या लॅपटॉपला किंवा तुमच्या मोबाईलमध्ये वेब कॅमेरा असेल तर त्यांनी आपोआप फोटो इथे कॅप्चर व्हायचं, कॅमेरा चालू होतो. अदरवाईज तुम्हाला हा क्यूआर कोड इथे दिलेला आहे, तो क्यूआर कोड तुम्हाला मोबाईलमध्ये स्कॅन करायचा आणि मग स्कॅन केल्यानंतर फोनमध्ये सेल्फी काढायचा आहे, तो अपलोड करायचा आहे आणि ह्या पेजला रिफ्रेश दाबल्याच्या नंतर तुमचा फोटो इथे परत येतो. ओके, या प्रकारे तुमचा फोटो येतो. जर फोटो सेम असेल तर अॅक्युरेट माहिती येते, जर मिसमॅच असेल तर या प्रकारे तुमचा लाईव्ह फोटो आणि हा फोटो थोडा वेगळा आहे असं येऊ शकतं जर तुमचे फोटो मॅच नाही झाले तर. आणि जर फोटो मॅच झाले तर तुम्हाला या प्रकारचं येतं की हा तुमचा फोटो आधार आणि तुमचा फोटो मॅच होतोय, तुम्ही इथे प्रोसीड करू शकता. जर फोटो मॅच नाही झाला तर या प्रकारचं येतं, तुम्ही इथे टिक करून पुढे जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये एक जास्त डॉक्युमेंट तुम्हाला एक्झाम फॉर्म मध्ये घेऊन जायचं आहे जर तुमचा फोटो मॅच नाही झाला तर. ओके, आता पुढच्या स्टेपमध्ये काय, तुम्हाला इथे तुमचा फोटो दिसतो जर सगळं बरोबर असेल तर. त्यानंतर शेवटची स्टेप जवळ आलेली डॉक्युमेंट अपलोड. इथे आपल्याला 7 डॉक्युमेंट सगळ्या मुलांना दिलेले आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, ज्याच्यामध्ये 80% चेहरा दिसला पाहिजे, 10 बोटांचे अंगठ्याचे ठसे, त्यानंतर तुमची सही, त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट किंवा पावती तुमच्याकडे असेल तर सेंट्रलचं सर्टिफिकेट किंवा त्याची पावती, किंवा वर्स्ट केसमध्ये तुमच्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट असलं तरी चालतं. त्यानंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट, 10वीची सनद. बघा जे विद्यार्थी स्टेट बोर्डला आहेत त्यांना हे वेगवेगळे आहे,
जे सीबीएसई बोर्डला आहेत त्यांनी दोन्हीकडे सेम डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स बेसिक पहिले 3 डॉक्युमेंट्स फक्त जेपीजी मध्ये आहेत, बाकीचे 4 डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आहेत. त्यानंतर 10वीची मार्कशीट, 10वीची सनद आणि वर्तमान पत्ता, म्हणजे बघा तुमचा प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेस दोन्ही ऍड्रेस सेम असतील, आधार कार्डच असेल तुम्ही ते आधार कार्ड मागणं पूर्ण अपलोड करू शकता आणि डॉक्युमेंटेशनची स्टेप तुम्ही कंप्लीट करू शकता. खूप सोपं आहे, खूप सिंपल आहे. ओके. त्यानंतर फायनल सबमिशन, आता डॉक्युमेंट अपलोड केले, एक रिव्ह्यू पेज तुमच्या पुढे येतं. इथे तुम्ही पूर्ण माहिती, तुम्ही भरलेली सगळी माहिती पहिल्यापासून चेक करू शकता. त्यामध्ये नाव, जेंडर, कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, सेंटरची सगळी माहिती तुम्ही टॅली करायची आहे. सगळं बरोबर आहे, बरोबर असेल तर इथं टिक करत यायचंय आणि तुम्ही खाली येऊन शेवटी सगळी माहिती जर बरोबर असेल अलॉंग विथ डॉक्युमेंट, सध्या मी म्हणजे सॅम्पल तुम्हाला दाखवतोय, ते डॉक्युमेंट्स, फिंगरप्रिंट सगळं बरोबर असेल तर सगळं चेक करायचंय आणि तुम्ही शेवटी इथे सबमिट बटनला क्लिक करू शकता. आता फॉर्म आपला ऑलमोस्ट रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऍप्लिकेशन मधल्या 12च्या 12 स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आता एक स्टेप राहिली ती म्हणजे फॉर्मच्या पेमेंटची. जी काय तुम्ही कॅटेगरी निवडली असेल त्यानुसार तुम्हाला पेमेंट इथे दिसतं. इथे सध्या आपल्याला 1600 रुपये दिसतंय. इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर पण दिसतो आणि मग तुम्ही इथे आता पण फॉर्म मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही इथे एडिट ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाऊन फॉर्म मध्ये दुरुस्त करू शकता. अदरवाईज तुम्ही पेमेंटला प्रोसीड करू शकता. पेमेंटला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारचे पेमेंट गेटवे दिसतात. तिथे तुम्ही पहिल्या गेटवे कॅनरा बँकेचा निवडला तरी चालतो. तिथे प्रोसीड फॉर पेमेंट म्हणल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारचा क्यूआर कोड येतो. तो क्यूआर कोड तुम्ही स्कॅन करायचा मोबाईलमधनं, फोन पे मधनं युजली, आणि पेमेंट करायचंय. पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारची विंडो इथे दिसते. आपले तिन्ही स्टेप कंप्लीट झालेले आहेत इथे आणि इथे डाउनलोड कन्फर्मेशन पेज नावाचा टॅब पण आलेला आहे. इथे आपण क्लिक करून आपलं कन्फर्मेशन पेज देखील डाउनलोड करू शकतो. या प्रकारे तुम्हाला तुमचा नीट यूजी 2026 फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे क्लिक केल्याच्या नंतर काय येतं, हे तुमचं अशा प्रकारचं कन्फर्मेशन पेज येतं. 2 स्टेप तुम्हाला करायच्यात. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं कन्फर्मेशन पेज तुमच्या ईमेलवरती पाठवून घ्यायचंय. एक कन्फर्मेशन पेजची कॉपी तुमच्या ईमेलला येते. ती ओपन करण्यासाठी डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकावी लागते. दुसऱ्या याच्यामध्ये काय, ही कॉपी तुम्ही डाउनलोड करून इथे क्लिक करून डाउनलोड करून घ्यायची. 5 ते 5 सेकंदाचा वेळ लागतो, त्यामध्ये ही कॉपी तुमच्याकडे डाउनलोड होते. डाउनलोड केलेली कॉपी तुम्ही प्रिंट करू शकता. ओके. ती कॉपी तुम्ही तुमच्याकडे नंतर सेव्ह करून ठेवू शकता. 1 किंवा 2 पेज होते तुम्हाला प्रिंट मिळेल, जसं मिळेल तशी तुम्ही ती कॉपी घ्यायची. त्यामध्ये तुम्ही भरलेली सगळी माहिती, तुमचा फोटो, फिंगरप्रिंट, अपलोड केलेला फोटो आणि लाईव्ह कॅप्चर केलेला फोटो, ह्या 4 गोष्टी तुमच्या फॉर्म मध्ये येतात. ओके. ही झाली नीट यूजी 2026 रजिस्ट्रेशन फॉर्म कसं भरायची याबद्दलची माहिती. आय होप हा व्हिडिओ विद्यार्थ्यांचा खूप फायद्याचा असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला क्वेश्चन्स किंवा काही डाऊट्स असतील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला विचारू शकता. आणि माझी पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की जे विद्यार्थी घरून नीटचा फॉर्म भरणार आहेत किंवा ऑनलाईन नीटचा फॉर्म भरणार आहेत त्या सगळ्यांनी आधी हा व्हिडिओ पाहावा आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरावा किंवा जे ऑनलाईन फॉर्म भरत असेल ते शेजारी तुम्ही बसावं, जेणेकरून हा फॉर्म भरताना कुठलीही चूक तुमच्याकडनं होणार नाही. आणि फॉर्म भरताना जर काही चूक झाली तर ती तुम्हाला काउन्सिलिंगच्या वेळेला तुम्हाला त्यासाठी बराच परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे, हा व्हिडिओ पहा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करा. नीटचा फॉर्म हा व्हिडिओ बघितल्याशिवाय बघू नका. तुम्हाला फॉर्म ऑफलाईन आमच्या सेंटरवर भरायचा असेल त्याची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे, पण ज्यांना ऑनलाईन भरायचा आहे, ज्यांना स्वतः भरायचा आहे त्यांनी नक्की या व्हिडिओचा वापर करावा. आणि काही क्वेश्चन किंवा डाऊट असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये प्रश्न विचारावे. ही झाली नीट यूजी 2026 चा ऍप्लिकेशन फॉर्म, एक्झामचा रजिस्ट्रेशन फॉर्म एक्झॅक्टली कसा भरायचा याची डिटेल माहिती. मेडिकल काउन्सिलिंगच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.